पैसे जर इतके मिळायला लागलेत आणि पैशाचा धंदा व्हायला लागला, मी पुन्हा जबाबदारीने सांगतो 5-5 लाख रुपये घेऊन त्यांना नेलेलं आहे आणि आमच्या लोकांच्या माझ्याकडे तसे पुरावे पण आहेत. नाही, असं आहे की आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात, आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे. आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत त्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू. कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात. राहायला फोटो कधीचा आहे, भांगड्याबरोबर आहे, काय आहे, आता तो फोटो जर त्यांनी नेला असेल तर त्याच्याबरोबरचा आहे, तो आता कधीचा जुना आहे, 3 महिन्याचा आहे की आत्ताचा आहे हे आता मला काही सांगता येणार नाही. परंतु एक नक्की आहे की चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडा बाजार सुरू केलेला आहे. त्याची काही गरजही नव्हती, पण असं आहे की आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरबी आणि मस्ती येतेच. ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे पैशाची. आता बिना श्रमाने आणि लोकप्रतिनिधी म्हणून जर आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर नीतिमत्ता नैतिकता काय राहिली राजकारणात? हे सगळं धंदा आणि राजकारण, सत्ता आणि पॉवर हे दोनही जर एकत्रित होऊन जर काम व्हायला लागलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहे. असंही म्हणणं आहे की तुम्ही आपले नगरसेवक सांभाळू शकत नाही, माझं नाव त्यात का टाकताय आणि कुठल्याही प्रकारे आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन. हे बरोबर आहे ना. उद्या जर सत्ता नसती राज्यात तर कुत्रंही गेलं नसतं मागे. कुत्रंही उद्या सत्ता जाऊ देत आणि न्या म्हणा उचलून, कोणात किती दम आहे. तर सत्तेचा उपयोग काही लोकांना धाक, ATC आपला बँकेच्या काही संचालकांना धाक, ते त्यावर ही नेमली गेली, तुमची SIT नेमली गेली आणि यामुळे त्यांना काही लोकांना घाबरवलं. आणि काही ठिकाणी तर आता ते वारझुके वगैरे का गेले तर त्याचा सरपंच मुलगा आहे त्याची कंप्लेंट केली, त्याला जेला टाकायची धमकी दिली. अशा धमक्या जे देऊन राजकारण चाललेलं आहे, त्यामुळे ते चाललेलं आहे. आता आम्ही सांभाळू. पैसे जर इतके मिळायला लागलेत आणि पैशाचा धंदा व्हायला लागला, मी पुन्हा जबाबदारीने सांगतो 5-5 लाख रुपये घेऊन त्यांना नेलेलं आहे आणि आमच्या लोकांच्या माझ्याकडे तसे पुरावे पण आहेत. त्यांनी तेच म्हटलं की तुम्ही पुरावे सादर करा. आहेत पुरावे माझ्याकडे, मी पुरावे देईल. कधी सादर करा? देईल ना. आता अजून वेळ आहे त्याला. माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, किती पैसे कोणा आमच्या घेतले, त्यांचं माझ्याशी बोलणं झालं आहे काही लोकांशी आणि त्यांनी मला सांगितलं आहे की जे झालं आहे तेच क्लिअर आहे. त्याच्यात काय अमाऊंट 5-5 लाख आता ॲडव्हान्स दिला आहे, पुन्हा काही देतील ते. आता मोठे मोठे उमेदवार राहणार आहेत तर देतील. त्यामुळे हे काय घोडा, आता कोणी म्हणतात 10 लाख रुपये देऊ, कोणी 15 लाख देऊ, काँग्रेसवाले जर देतील त्याच्या डबल देऊ, असं सगळी चर्चा आहे. आमच्याकडे आहेच नाही तर आम्ही कुठून डबल देऊ ना टिबल देतील. आता ते काय द्यायचं. काँग्रेसचा एक गट त्यांच्या संपर्कात असं